शेख हसीना यांनी बंगाल देश सोडल्यानंतर तेथील हिंदूंची 1 कोटीहून अधिक लोकसंख्या ही संकटात आली। आतापर्यंत शेकडो हिंदूंची घरे जाळण्यात आली, मंदिरे जाळण्यात आली, दुकाने फोडली गेली आणि एवढंच काय तर आपल्या हिंदू देवी देवतांच्या मूर्तींची तोडफोड करण्यात आली। बंगाल देशातील सुप्रसिद्ध हिंदू संगीतकार राहुल आनंदा याचे घर पेटवण्यात आले। ट्विटर व्हॉइस ऑफ बांगलादेशी हिंदूजने अशा 50 घटनांची डिटेल दिली आहेत जिथे हिंदूची घरं, दुकानं, मंदिरावर हल्ली केली गेली। फेनीमधील दुर्गा मंदिरावर हल्ला केला गेला। हिंदूच्या स्मशानभूमी ह्या जबरदस्तीने ताब्यात घेतल्या गेल्या। ह्या सर्व हल्ल्यांमुळे एक मोठा प्रश्न निर्माण होतो। काही दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांचे आंदोलन खरेच आरक्षणाच्या विरोधात होते का? आणि जर खरंच ह्या लोकांचा राज शेख हसीनावर होता तर हे लोक हिंदूंवर का हल्ले करत आहेत? आता तर आरक्षणही संपलं आहे, मग हे कुठल्या गोष्टींचा हिंदूंवर राग काढत आहेत? कशामुळे हिंदूंच्या मंदिरांवर, घरांवर आणि हिंदूंवर हल्ले करत आहेत?